नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या युट्यूबच्या ऑफिशियल चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो. आजच्या टॉपिक मध्ये आपण बघणार आहोत की आपण जेव्हा सगळीकडे आपण पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत रूफटॉप सोलार इन्स्टॉलेशनचं काम करतोय, त्यानंतर जेव्हा पूर्ण इन्स्टॉलेशन होतं तर ते इन्स्टॉलेशन झाल्यानंतर तुमचं एक नेट मीटर जेव्हा बसतं त्यानंतर तुमचं एक लाईट बिल जनरेट होतं. तर ते लाईट बिल जनरेट झाल्यानंतर ते लाईट बिल जनरेट झालेलं भरपूर लोकांना ते लाईट बिल समजत नाही की ऍक्च्युली हे लाईट बिल इम्पोर्ट काय आहे, एक्सपोर्ट काय आहे आणि जनरेशन काय आहे. तर आपण पार्ट या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर आपण जेव्हा हे लाईट बिल जेव्हा बघतो तर यामध्ये आपण जेव्हा सगळ्यात लास्टच्या ठिकाणी जायचंय आपल्याला, तर इथं लास्टच्या ठिकाणी गेल्यानंतर इथं इम्पोर्ट, एक्सपोर्ट आणि जनरेशन असे 3 कॉलम दिलेले असतात. नंबर 1 ला इम्पोर्ट जर म्हटलो तर इम्पोर्ट म्हणजे काय तुमचं की जे MSEDCL कडनं जे तुम्ही इम्पोर्ट करताय, म्हणजे तुम्ही डेलीचं वापरताय, म्हणजे जेव्हा पूर्ण कनेक्शन आपलं घरामधलं असतं तर दिवसभरामध्ये आपण काय करतो, जनरेशन करतो. ओके, तर दिवसभराचं जनरेशन केल्यानंतर रात्रीच्या टायमाला तर सोलार पॅनल इलेक्ट्रिसिटी जनरेट करत नाही. तर हे रात्रीच्या टायमिंगला जेव्हा असतं तर तेव्हा काय करतो आपण, MSEB कडनं काय करतो, इलेक्ट्रिसिटी काय इम्पोर्ट करतो. तर तो इम्पोर्टचा कॉलम त्या ठिकाणी पूर्ण दिलेला असतो. त्यानंतर एक्सपोर्ट म्हणजे काय की जी इलेक्ट्रिसिटी आपण सपोज दिवसभरामध्ये आपण इलेक्ट्रिसिटी सपोज सोलर पॅनल जनरेट केली, असं पकडा दिवसभरात एका सोलर सिस्टमनी 15 युनिट जनरेट केले, तर ते 15 युनिट जनरेशन झालेले ते दिवसभरात आपण सपोज 10च वापरणार आहे किंवा 15 वापरू. जर 15 जर वापरले तर एक्सपोर्ट त्या दिवशीचा तुमचा काय असेल, 0 असेल. आणि दिवसभरात जर 10च युनिट जर वापरले असेल तर उरलेले जे 5 युनिट आपण ते काय करतो, MSEB ला पाठवत असतो. तर असे टोटल महिन्याभरात तुम्ही किती युनिट एक्सपोर्ट केले तो एक्सपोर्टचा कॉलम त्या ठिकाणी असतो. आणि लास्टला असतं जनरेशन म्हणजे काय की टोटल जनरेशन तुमचं सोलर प्लांटनी किती केलेलं आहे. तर त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर करंट रिडिंग मध्ये ह्या पूर्ण एक प्रिव्हियस रिडिंग आणि करंट रिडिंग अशा 2 रिडिंग दिलेल्या असतात आणि समोर त्याचं युनिटचं त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन दिलेलं असतं. तर आपल्याला काहीच करायचं नसतं, आपल्याला फक्त युनिटचे जे समोर जे लास्टचे कॉलम दिलेले असतात तर ते कॉलम आपल्याला बघायचे असतात. तर आपण जर या ठिकाणी जर बघितलं या लाईट बिलामध्ये, जर आपण जर स्टार्टिंगला बघितलं तर एक 175 युनिट काय झालेले, इम्पोर्ट झालेले. त्यानंतर एक्सपोर्ट युनिट किती झालेले, 264 झालेले आहे. आणि त्यानंतर जनरेशन युनिट किती झालेले, 360. म्हणजे आपण जर एक साधारण ढोबळमानाने यामध्ये कॅल्क्युलेशन केलं तर जनरेशन 360 झालं. 360 मधनं एक्सपोर्ट किती झाले, 264. म्हणजे जेवढे उरलेले युनिट आहे 360 मायनस 264, आपण जर ते कॅल्क्युलेशन केलं ते 60 आणि उरलेले किती 70 आणि म्हणजे 36. 60 आणि 36 किती 96. आणि 96 युनिट आपण ते काय केले, यूज केले. आणि इम्पोर्ट किती केलेले होते तर 175. म्हणजे 96 प्लस 175 हे आपलं तुमचं महिन्याचं काय झालं या ठिकाणी कन्झम्पशन झालं. तर हेच आपल्याला या ठिकाणी आपल्याला सांगायचं होतं. पुन्हा एकदा आपण ब्रीफ मध्ये बघूया. यामध्ये 3च कॉलम इम्पॉर्टंट आहे, एक इम्पोर्ट, एक्सपोर्ट आणि जनरेशन. इम्पोर्ट म्हणजे काय, तुमची MSEB कडनं आलेली लाईट. एक्सपोर्ट म्हणजे तुम्ही MSEB कडे दिलेली लाईट उरलेली. आणि जनरेशन म्हणजे टोटल तुमचं झालेलं जनरेशन. ओके, थँक्यू.